आणि आता थेट जाऊयात, विजय शिवतारे बोलतायत तिथे. 1.5 तास वेळ दिला. चहा नाश्त्याच्या बरोबर आज त्यांनी संपूर्ण कल्पना दिली. त्यांचं म्हणणं असं आलं की बा युती धर्म आहे आणि तो युती धर्म आपल्याला पाळायला हवा, अशा प्रकारचे संकेत त्यांनी मला दिले. परंतु मी अगदी त्यांना सांगितलं की आता एवढं सगळ्या मतदारांची, सगळ्याच मतदारसंघातल्या विधानसभेच्या एवढी उत्सुकता आहे की 40-41 वर्षानंतर या पवारांना, विशेषतः अजित पवारांना तर अजिबात कुठच्याही प्रकारचा विरोध करण्याची कोणाची हिंमत नाही. आणि म्हणून सततची सत्ता आणि सत्तेतून मिळालेली अराजकता झाली त्यांची, ती मोडण्यासाठी जनतेची इच्छा आहे. आणि म्हणून मला उभं राहणं गरजेचं आहे असं मी त्यांना समजावलं. गणितं सगळी समजावून सांगितलेली आहेत आणि त्याच्यातून निश्चितपणे चांगला रिझल्ट येऊ शकतो असंही सांगितलंय. परंतु हे जरी खरं असलं आणि मी हेही सांगितलं की अजित पवार निवडून येणार नाही, मी जरी नसलो ना तरी अजित पवार निवडून येणार नाहीत आणि ती सीट युतीची जाणारच आहे. आपण जरा फेरविचार करावा. आणि त्यामुळे मला एवढंही सांगितलं की बा त्यांचं काय होईल त्या आपसामध्ये, त्यांचं ते ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल, पण आपण धनी नको व्हायला असंही त्यांनी सांगितलं. पण मी एवढ्यासाठीच म्हणतो की अन्यायाची लढाई आमची स्वतःची, संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक जनसामान्यांची आहे. म्हणून मी अगोदरच सांगितलं होतं की ही लढाई पवार वर्सेस कॉमन जनता अशी आहे. आणि म्हणून एक ऐतिहासिक असा हा आहे. त्यामुळे आपण मला थांबवू नका असंही मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की बापू आपल्याला ऐकावं लागेल, युतीचा धर्म पाळावा लागेल. मी म्हटलं ठीक आहे, 2-4-5 दिवस मी सर्वांशी चर्चा करतो, लोकांशी चर्चा करतो, वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करतो आणि आपण ठरवू. मी आपल्या शब्दाबाहेर नाही, परंतु त्याच्याबरोबर जनतेचा शब्द देखील तितकाच महत्वाचा आहे. आणि म्हणून 1-2-4 दिवसामध्ये माझी तब्येत जरा फूड पॉयझनिंगमुळे खराब झालेली आहे. तर 1-2 दिवस मुंबईत राहून पुन्हा चेकअप वगैरे करून मी साधारणतः 2 दिवसानंतर पुण्याला जाणार आहे आणि त्याच्यानंतर ठरवू काय होईल. नक्कीच. पण तुम्ही तुमचं मत सांगितलं मुख्यमंत्र्यांना, पण तुम्ही चर्चा करणार, पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही उभं राहावं की नाही, किंवा तुमची इच्छा अजूनही कायम आहे का? मला काय वाटते म्हणजे एवढं कशासाठी केलं, 100% मला हा ऐतिहासिक क्षण क्लिक करायचा आहे. आणि ही संधी जी आहे, ही संधी लोकांच्या मनातली संधी आहे. प्रचंड रोष हा यांनी सगळ्यांना हैराण केलेलं आहे, सगळ्यांना संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे आत्ताच्या घडीला सुद्धा अजित पवार काल आता डीपीडीसीचे पार्लमेंट गार्डियन मिनिस्टर झाले. पुरंदरला इलेक्टेड लोक भाजपचे राहिले बाजूला, शिवसेनेचे राहिले बाजूला. 25 कोटी रुपये एका सर्वसामान्य माणसाला त्यांनी दिले पुरंदरमध्ये. काय संबंध आहे? तुमच्या घरातले पैसे आहेत, तुमच्या तिजोरीतले पैसे आहेत की कोणी? काही ना काहीतरी बेस असायला हवा ना. कोणतरी डीपीडीसी मेंबर आहे, कोण काय आहे, कोण आमदार आहे, कोण खासदार आहे, कोण माजी मंत्री आहे, कोण काय, काही नाही. बाकीच्या तालुक्यांना काही नाही. आणि त्यांनी पुरंदरमध्ये निवड इलेक्शन आहे म्हणून 25 कोटी रुपये, 25-15च्या बाबतीमध्ये ते काय करतायत सगळ्यांना माहिती आहे. महाविकास आघाडीच्या दरम्यान हेच चाललं होतं. 56% पैसे निधी ते फायनान्स मिनिस्टर असल्यामुळे कोणी सरपंच जरी आला तरी त्याला 5 कोटी रुपये, 2 कोटी रुपये. उद्या तो हा लढणार आहे, तो जिल्हा परिषदला आहे. त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी सरकारचे पैसे वापरून, म्हणजेच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे पैसे वापरून स्वतःचा पक्ष वाढवणे, हे जे काय त्यांचं महाविकास आघाडीच्या दरम्यान चालू होतं तेच आता इथे सुरू झालंय सरकारमध्ये आल्यानंतर. आणि याची प्रचिती सर्वांनाच, भाजप आणि इतर पक्षांना निश्चितपणे त्याची प्रचिती येईल पुढच्या काही दिवसात. सुनील तटकरेंनी तुमच्यावर टीका केलेली आहे. बापू, युती धर्म जर पाळायचा झाला आणि जर अजित पवारांनाच त्या ठिकाणी तिकीट मिळाली तर तुम्ही त्यांना मदत कराल का? आता अजित पवारांना तिकीट तरी त्यांचाच पक्ष आहे, त्यांना कोण तिकीट देणार आहे? त्यांच्याकडून जो कोणी उभं राहील राष्ट्रवादी मदत कराल. तो प्रश्न